माझ्या गावाला कोण होत रायाला या पुजाऱ्याच्या कुळीला रत्नाबाई जवळच्या पाऱ्याला तळ कोकणाची देवी हेड मंगलताई रामा धर्माच्या पाऱ्यात सोम तुकाप्रायाच्या वाड्याला निघून आली होती सोमराया दादाच्या वाड्याला कासवंडी अंगणाला आणि माणिक मोती चौकाला हळदी कुंकवाचा मळवट भरलेला गळ्यात कवड्याच्या माळा घातलेली त्यावेळेला केस मोकळी सोडलेली नांगरी फाळासारखं दात गाडी चक्रासारखं डोळत त्यावेळेला उजवं थान टाकलं होतं डाव्या खांद्याला डावं टाकलं होतं उजव्या खांद्याला त्यावेळेला थंगा थंगा लागली देवी नाचायला सोमरायानं पाहिलं भावाच्या पायात त्यावेळेला जसा लागला होता सोमरायाला दिलेल्या स्वप्नाचा आटू झाला घाई गडबडीने सोमराया पाटील त्या ठिकाणी आला पळ धावत आला काचूबंदी अंगणाला येऊन देवीचं गज पाय धरलं त्यावेळेला निघून गेला देवीच्या जवळल्या बाजूला देवीला लागला होता नमन करायला पाया लागला पडायला त्यावेळेला एवढ्याच अवधीला असणारी देवी सोमरायाला लागली बोलायला जर का तुझ्या भावाला गुण पडायचा झाला त्यावेळेला तर मी सांगतो असं पाहिजे करायला मावदेशा गवळ्यांनी जसे देवीचा रंग भरविला तशी देवीची पूजा अर्चा पाहिजे करायला त्यावेळेला देवीला तेल रांध्याचा निवद आणि निवद धावताना 3 वर्षाचा जावळाचा बाळ त्यावेळेला नारळ पाहिजे वाढवायला आणि जावळाचा बाळ पाहिजे जबा करायला त्या जाग्याला दादाच्या पायात अणबूल झालेला सोमराया वचन लागलाय देवीला द्यायला त्यावेळेला एवढं ऐकल्या बरोबर असणारा सोमराया भावाच्या पायात अनुभूल झालेला भावाचा एक जीव जाईत होता एक जीव हित होता त्यावेळेला दादाच्या पायात वचनबद्ध झाला सोमराया पाटील आणि आलेल्या ते हेडमंकळताईनं परडीतला अंगारा दिला सोमरायाच्या हाताला त्या जाग्याला अंगारा घेऊन गेला घर वाड्याला आणि नेऊन लावला जोडीच्या भावाला देवी मागाने निघून गेली अंगाऱ्या संगीन त्यावेळेला अना तुकाब्राया दादाच्या तब्येतीमध्ये लागला फरक पडायला त्या ठिकाणी आला माझं बोलणं खरं का खोट ठरतय काय करावं दादा टक्कुर फिरतय
हे रस्ता झालाच म्हणून समजा कशावर एक कागदावर आता सर्कसच करायची पाळी आहे तिकडे तुमच्या गल्लीला कारण बलमा टाकला तर नाही कोणाला. पण ह्या कामाच्या नावाखाली हा आपली जोडी भरतय रे, काही करावं दादा टकुर फिरतय आज बोलणं खरं का खोटं ठरतय रे, काही करावं दादा टकुर फिरतय गावाला उरुस जत्रा आणि वर्गणीला पुढारी सतरा. गावचा उरुस आला आणि जत्रा आली पावती बुके काढायचं, प्रति गलीला 400 100 द्यायची ताकद नसली तरी पापाशी द्या म्हणायचं दानग्याने घ्यायचं. हा एकदा का वर्गणी जमा झाली की मग हा अहो बंधारी लावलाय पैशाला कात्रा आणि तमाशाला पुढे म्हातारा बोत्रा. अहो तमाशामध्ये म्हातारा लागते मावशी करायला पण तमाशा पुरतं नाही. हा. पुरुष माही म्हणल्यानंतर जेवायला बोलली त्यात आपला आता वय झाले पोरबाला जाऊन त्या जेवण त्या जमणार नाही. म्हातारे कुठल्या कडेला जाऊन जेवायला बसले एखाद्याने विचारलं मामा चावतंय का गुळून खातोय मोमो असली तर आणि चारा आणा म्हणते आमच्या बाळमामा घरात बसणार नाही. हा. कारण तो घरी बी बसेल आणि मागे बी जाईना गर्दीमध्ये घुसतोय रे, काय करावं दादा